नमस्कार मंडळी, मी अमित पांडुरंग नाचणेकर आणि माझ्यासोबत आहे ते प्रदीप गंगाराम दळवी. कोकण म्हणजे स्वर्ग आणि आपल्या कोकणातला सगळ्यात महत्त्वाचा सण म्हणजे गणेश चतुर्थी. त्या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने चाकरमानी म्हणायचं नाही, आता लक्षात ठेवा, आता कोकणवासी म्हणायचं. बरीच मंडळी, जवळजवळ अर्धी मुंबई खाली करण्याचा जी धमक असते ते आपल्या कोकणवासियांमध्ये असते. आणि ह्या सणाच्या निमित्तानं आपण बरीच मंडळी इकडे कोकणामध्ये येतो गणेशोत्सव साजरा करण्यासाठी. मी त्यांना विचारेन की तुम्हाला गणेशोत्सवाबद्दल काय वाटतं. गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात मोठा सण आहे आणि ह्या सणाला लहान मोठं अबालवृद्ध हे सर्व कोकणात येतात. चाकरमणी हा शब्द चुकीचा आहे, कारण आपण नोकरी जरी मुंबई करत असलो तरी आपली कर्मभूमी, जन्मभूमी हे आपले कोकण आहे. आपलं सर्व वास्तव्य जे कोकणामध्ये आहे आणि आपली ही पवित्र भूमी, कर्मभूमी ही आपली कोकणाच्या कर्मभूमीत आपण आपले सगळे उत्सव साजरे करण्यासाठी मोठ्या संख्येने अबालवृद्ध, लहान थोर मोठे आपले रजा काढून आपण गावाला येतो आणि हा मोठा सण आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो. गणेशोत्सव म्हटल्यानंतर हा एक धार्मिक सण झालेला असला तरी एक लोकमान्य बाळ गंगाधर टिळकने लोक एकत्रित येण्यासाठी, लोक संघटित होण्यासाठी हा सण लोकमान्य बाळ गंगाधर टिळकाने केला. आणि प्रसादाची केली वेळ, करू भक्षण आणि रक्षण. मोठ्या संख्येने महाराष्ट्रात काय जगात मोठी प्रसिद्धी मिळाली. आज मोठ्या उत्साह आणि मोठ्या संख्येने याला आज पाठबळ मिळत आहे. आणि हा सण आपण आपल्या मराठी माणसाने मनापासून जोपासला पाहिजे. त्याची